बाच फ्लॉवर थेरपी नेमकी वर्क कशी करते, म्हणजे काय असते ही थेरपी? आयडियली जेव्हा बाच फ्लॉवर थेरपी देतो तेव्हा आपण 6 ते 7 रेमेडीज एकत्र करून देऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये मिक्सिंग असतं, कारण प्रत्येक रेमेडीमध्ये एक इमोशन वरती असतं. आता ही बॅच फ्लॉवर थेरपी म्हणजे हे ड्रॉप्स किंवा हे जे रेस्क्यू रेमेडी सांगितलं, हे ऑनलाईन अवेलेबल असतं? कोणी जसं पॅरासिटामॉल, डोलो आपण मेडिसिन मधून घेतो तसं घेता येतं? सेटच आहे जो वर्क करतो. म्हणजे तुम्ही कुठलाही आजार असो, तुमचं वेट असो, तुमचा माइंडसेट जर चांगला असेल ना, तर त्या गोष्टी पटापट रिलीज व्हायला सुरुवात होते. आणि हे जेव्हा स्वतःला एक्सपिरियन्स होता ना, तेव्हा मग तो माणूस विश्वास ठेवतो. तोपर्यंत विश्वास नाही ठेवतो. बरोबर. अरे काय डाएटनी तर होतं ना. तुम्ही माइंडसेट का रिसेट करताय त्या माणसाचा? ऍडिक्शन वरती बॅच फ्लॉवर वर्क करते का? नमस्कार, मी शर्मिला. पुन्हा एकदा मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे बाच फ्लॉवर थेरपी. काय आहे ही थेरपी आणि ह्या थेरपी बद्दल बोलण्यासाठी आज आपल्याकडे होमिओपॅथी डॉक्टर शमा कुलकर्णी आज आलेले आहेत. शमा कुलकर्णींना आपण या आधीही एपिसोडमध्ये भेटलो आहोत, जिथे आपण होमिओपॅथी बद्दल डिटेलमध्ये माहिती घेतली होती. आणि आज आपण त्यांच्याकडून बाच फ्लॉवर थेरपी आणि होमिओपॅथी हे हँड इन हँड कसं काम करतं, ही थेरपी काय आहे, कुठे वर्क करते, या सगळ्याबद्दल डिटेल जाणून घेणार आहोत. डॉक्टर शमा, तुमचं मी हिरकणी चॅनलवर खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर शमा कुलकर्णी. मी होमिओपॅथी आणि बाच फ्लॉवर थेरपी गेले 13 वर्ष प्रॅक्टिस करते आहे आणि ठाण्यामध्ये जवळपास आता 5 वर्ष झाली आहेत प्रॅक्टिस करून. तर आपल्याला बाच फ्लॉवर थेरपी हा कॉन्सेप्ट अजून तितकासा रुळलेला नाही आहे. काहींना माहिती आहे, काहींना विशेष माहिती नाहीये. तर सगळ्यात आधी बाच फ्लॉवर थेरपी हे नेमकं काय आहे, त्याच्याबद्दल आम्हाला डिटेलमध्ये सांगा. नक्की. बाच फ्लॉवर थेरपी हे डॉक्टर एडवर्ड बाच म्हणून आहेत. ते होमिओपॅथच होते. त्यांनी ह्या थेरपी जर्मनीमध्ये म्हणजे त्यांनी इन्व्हेंट केलं. फ्लॉवर म्हणजे आपल्या फुलांवरती जो दव पडतो, त्या दवातनं जे औषध बनतं, दॅट इज बाच फ्लॉवर थेरपी. सो त्यांनी तसे 38 रेमेडीज त्याच्यातनं फॉर्म केले आणि ते 38 रेमेडीज आपले सगळ्या इमोशन्स वरती काम करतात. अच्छा. सो होमिओपॅथी म्हणा किंवा बाच फ्लॉवर म्हणा, हे कायम इमोशन्स मुळे जे आपल्याला बॉडीवरती इफेक्ट होतात, त्याच्यावरती ते ट्रीट करायला मदत करतं. सो होमिओपॅथी असो, बाच फ्लॉवर असो, तुम्हाला पहिले मेंटल सिम्पटम्स आपण जे घेतो, त्याच्यामधनं जो आपल्याला आजार होतोय, तर ते पेक्युलॅरिटीज जे असतात, त्या आजारामध्ये एखाद्याला चिडचिड असते, एखाद्याला रडणंच म्हणजे रडायलाच येतं खूप. तर ते सगळे इमोशन्स वरती ते काम करतं. सो इमोशनल इम्बॅलन्सला बॅलन्स आउट करणं, त्याच्याने बॉडीला बॅलन्स करणं, बॉडीचे चक्रास बॅलन्स करणं ते करतं. अच्छा, ओके. अच्छा, म्हणजे इमोशन्स वरती बाच फ्लॉवर थेरपी बेसिकली काम करते. पण मग याच्यासाठी म्हणजे माणसाला काहीतरी आजार झाल्यानंतरच बाच फ्लॉवर थेरपी काम करते, की जनरली पण आपल्याला अँक्झायटी असते, फिअर अशा हे पण इमोशन्सच आहेत, की मुलांना अभ्यासाची भीती असते, बायकांना ओव्हर थिंकिंगची सवय असते. तर ह्या सगळ्यासाठी पण ही थेरपी आपण काम करू शकतो, म्हणजे आजार कोणताही स्पेसिफिक आजार नसताना सुद्धा. हो, स्पेसिफिक आजार नसतानाही आपण याच्यावरती काम करू शकतो. फक्त कसं होतं ना, पेशंटला ते थोडं उशिरा कळतं. जेव्हा ते शरीरावरती आपल्याला परिणाम दिसायला लागतात किंवा जसं आपण म्हणलं बायका ओव्हरथिंक करतात. सो दिवसभर काम करून सुद्धा बायका रात्री थकलेल्या असल्या तरी झोपू शकत नाही. त्यांच्या मनात ते विचार, ते थ्रेड इमोशनल चालूच असतात गोष्टी, की आज असं झालं, असं झालं. मागच्या काही गोष्टी पाठीमागच्या काही गोष्टी असतात त्यांच्या पास्टच्या, त्या आठवायला लागतात. मग मी हे असं बोलले असते तर, मी हे केलं असतं तर. सो ते ओव्हर थिंकिंगमुळे आपला कुठेतरी कॉन्फिडन्स म्हणा, काही असं लो व्हायला सुरुवात होते, सेल्फ डाऊट्स यायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे झोप आपली इरेग्युलर होते. सकाळी उठून तो थकवा, परत तो मेंटल लोड, आणि मग त्याच्यामुळे शरीरावरती परिणाम व्हायला सुरुवात होतो. मला पिरियडचा प्रॉब्लेम होतो,
कोणाला मेनोपॉजमध्ये खूपच त्रास होतो. अच्छा. कोणाची जनरल दिवसभर चिडचिड खूप चाललेली असते, जो दुसरा पॉइंट आउट करून दाखवतो हं, बऱ्याचदा. हं, हं. हे तुझं नॉर्मल नाहीये, काहीतरी तुला हे झालं किंवा चल आपण थोडं बाहेर कुठेतरी जाऊन येऊ, तुला जरा हं. रिलॅक्स वाटेल मग तू ये. सो ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला दुसरा कोणी सांगतो किंवा आपल्याला जेव्हा शरीरात आपल्या काही ऍसिडिटी हं, हे सगळं काही होत असताना कळतं ना, हं. तेव्हा मग आपण त्याचा विचार करतो आणि तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. बरं. ऍज अ होमिओपॅथ, ऍज अ बाचलर थेरपिस्ट जरी ऍसिडिटीसाठी पेशंट आला असला, हं. तरी ते सगळे सिम्पटम्स जे आहेत ते विचारायला लागतात, की रात्री झोप लागते की नाही, हां. काय विचार येतात तुमच्या डोक्यामध्ये किंवा स्टेज फिअर, हं. जसं की तुम्ही म्हणालात एक्झाम फिअर असतो, स्टेज फिअर असतो. तर स्टेज फिअर मध्ये बऱ्याचदा आपल्याला असं कळून येत नाही की आपल्याला स्टेज फिअर आहे. हां. थोडंफार असतं आणि तो थोडाफार होणं हे नॉर्मल सुद्धा आहे. हं. पण त्यांना कोणाला लूज मोशन्स होणं किंवा सारखं हां. सारखं वॉशरूमला जाणं, हं, हं. युरिन पास करायला जाणं, नसलं तरी सुद्धा हं. प्रेशर नसलं तरी सुद्धा जाणं, हे सायकोलॉजिकल असतं. हं. ते प्रेशर आपलं कुठेतरी आपण काढायला बघतोय. राइट. हां. सो तेव्हा त्यांना जर लक्षात आलं, तर मग ते येतात. एक्झाम फिअरमध्ये सुद्धा तेच बऱ्याचदा लहान मुलांना ताप येतो हं. एक्झामच्या आधी. कारण त्यांना टेन्शन आलेलं असतं. टेन्शन. त्यांना आई-वडिलांचे एक्स्पेक्टेशन्स आहे. सिन्सिअर मुलं जी पीअर असतात, प्रेशर. त्यांना ते पीअर प्रेशरमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा एकदम कुठे वेंट आउट नाही करता येत त्यांना. हं. कुठून त्यांना बोलून नाही दाखवता येत. तेव्हा त्यांचं म्हणजे ते इतके लहान असतात, की त्यांना हे बोलल्यावरती आपल्याला जरा शांत होऊ आपण हे त्यांना तेव्हा माहिती नसतं. हं, हं. सो त्या आणि ते साधारणपणे त्यांच्या टीनेजच्या वेळेमध्ये हं. ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. जेव्हा बरोबर. त्यांना आई-वडील नकोसे झालेले असतात आणि दॅट इज बट नॅचरल. राइट. आणि त्यांना त्यांचे मित्र-मैत्रिणी जास्त म्हणजे ते जवळ. सेम जरी आई-वडिलांनीच जे सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्या मित्र-मैत्रिणींनी सांगितल्या, हं. तर त्या त्यांना पटतात. बरोबर. सो जे कुठेतरी आणि काही मुलं असतात जे सुरुवातीपासूनच इंट्रोव्हर्ट असतात किंवा हं. दे आर नॉट इंट्रोव्हर्ट बट दे आर नॉट एबल टू एक्सप्रेस. हां. तर त्या मुलांमध्ये मग तो मोशन्सला जाणं, हं, ताप हं. येणं हं. एकदम, ते ते सगळ्या गोष्टी त्यांच्या बाहेर अशा रीतीने पडतात. कारण शरीरातनं ह्या गोष्टी बाहेर पडल्याच पाहिजे. बरोबर. तुम्ही व्यक्त नाही करू शकत आहे, तुम्ही लिहून नाही दाखवू शकत आहे, तर तुम्हाला हे सिम्प्टम्स येईल. अच्छा. मग ते सिम्प्टम्सला मेंटल सिम्प्टम्सशी रिलेट करावं लागतं आणि त्याप्रमाणे मग ते मेडिसिन. म्हणजे आपण जसं म्हणतो, की कोणताही आजार आधी मनाला होतो, मग तो शरीरावरती हं. दिसायला लागतो. पण आपण आपल्या मनाला फारच गृहीत धरलेलं असतं आणि त्याच्याशी आपण खेळतच खेळत बसतो, बसतो. की उपचार घेण्याच्या आधी खेळतच बसतो. मुलांच्या बाबतीत मग मला असं म्हणावं लागेल, की पॅरेंट्सना थोडं लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे. कारण मुलांना जर समजतच नाही आहे, तर मग पॅरेंट्सना किंवा घरातल्या कोणीतरी मोठ्यांनी ह्या गोष्टी नोटीस केल्या पाहिजेत आणि जर असं झालं तर लगेच हेल्प घेतली पाहिजे. येस. पण मग ही बाजफ्लॉवर थेरपी नेमकी वर्क कशी म्हणजे काय असते ही थेरपी? कशी ट्रीटमेंट होते याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये मी म्हटलं तसं 38 रेमेडीज असतात. तुम्हाला जसं होमिओपॅथीमध्ये केस घेतली जाते, तुम्हाला तुमचे सिम्प्टम्स काय आहेत? तुम्ही काय सिम्प्टम ट्रीट करायला आलाय? हं. त्याच्यावरून तुमची मेंटल हिस्ट्री पुढे-पुढे घेतली जाते. तुमचे लाइक्स, डिसलाइक्स, खाण्यामधले लाइक्स, डिसलाइक्स असतात. हं. एखाद्याचं पेक्युलिअर तुमची तहान कशी आहे? हां. तुम्हाला गारच पाणी पाहिजे, गरम पाणी पाहिजे, म्हणजे गरमी खूप लागतेय, हं. तुम्हाला स्वेटिंग खूप होतंय. हे सगळे झाले फिजिकल सिम्प्टम्स. हं. हे सगळे फिजिकल सिम्प्टम्स घेतल्यावर जेव्हा आपण मेंटल सिम्प्टम्सकडे येतो, तर मेंटल सिम्प्टममध्ये तुम्ही म्हणजे जर मूल लहान असेल खूपच, तर पेरेंट्सच्या ह्याच्यामध्ये पेरेंट्सची हिस्ट्री हं. विचारली जाते, की अच्छा. ते मूल कन्सीव्ह होताना तुमचा माइंडसेट काय होता? अच्छा. ओके. कारण ते त्या लेव्हलपासून हं. ते सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आतमध्ये आलेल्या असतात. राइट. सो तुमची आईची मनस्थिती कशी होती हं, हं. प्रेग्नन्सीमध्ये? मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांना काही आजार होते का? डायबिटीज होतं, जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. हं. जेस्टेशनल थायरॉइड असतं, हायपोथायरॉइडिझम वगैरे. ते काही होतं का? जेस्टेशनल डायबिटीज होतं का? काही औषधं घेतली आहेत का त्याच्यासाठी? अच्छा. जी नॉर्मल आपली सप्लिमेंट्स असतात ती सोडून वेगळी काही औषधं चालू होती का? हं. हे सगळं विचारावं लागतं. त्याच्यानंतर मग त्यांना मूल लहान असताना ते प्रत्येक गोष्टीत कसं रिएक्ट करत होतं. त्यांचे पहिले तर माइलस्टोन्स विचारले जातात, ओके. की माइलस्टोन डिलेड होते म्हणजे त्यांना ओव्हरऑलच ते थोडंसं स्लो प्रोसेसिंग हं. आहे हं. का
आहे व्यवस्थित आहे ग्रास्पिंग त्यांचं हम्म, हम्म. वगैरे ते सगळं विचारलं जातं आणि त्याच्यानंतर मग मेनली येतं की तुम्ही पेरेंट म्हणून तो जसा वागतोय त्याला तुम्ही कसे रिॲक्ट करताय हा कारण कसं आहे ना तो मुलगा किंवा मुलगी ते लहान मूल ते नवीन आहे या जगासाठी बरोबर ते एक्सपिरियन्स घेतात आहे हम्म, या सगळ्या गोष्टींचा त्यांना कळतं की आपण असं एक्सप्रेस केलं तर आपल्याला म्हणजे आपले मेन पियर्स जे आहेत हम्म, आई वडील हम्म. ते कसे रिॲक्ट होत आहे बरोबर जर एखादं मूल घाबरट असेल घाबरट याचं असेल की त्याला भीतीच वाटते प्रत्येक हम्म, गोष्ट चालू करताना भीतीच वाटते किंवा नवीन लोकांमध्ये जाताना भीती वाटते ते नाही पटकन सोशलाइज होत हम्म, तर त्यांच्या पेरेंट्सला सुद्धा तेच विचारावं लागतं की तुम्ही एनकरेज करतात की नाही त्याला हम्म, हम्म. पहिले की तुम्ही नाही नाही हा, त्याच्याशी बोलायचं नाही हा, कोणाशी बोलायचं नाही आम्हाला सोडून कोणाशी हे करायचं सो ते त्याप्रमाणे त्यांची जशी जडणघडण होते त्या आतापर्यंत जी जडणघडण झाली हम्म. ती सगळी विचारावी लागते आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला हे करू शकतो कारण ते जे छोटं मूल आहे त्याला पटकन आपण जजमेंट नाही देऊ शकत हम्म. त्यांच्या पेरेंटिंग वरती आपल्याला Judge. त्याच्यावरती जज करावं लागतं ओके म्हणजे आता जसं की एखाद्याला बोलताच नाही येते की मला ना हा विषय समजत नाहीये हम्म, मी हे कसा अभ्यास करू याच्यामध्ये आणि पण त्याला जर पेरेंट्सनी आयडियली मी हे नाही करत आहे की पेरेंट्सनी मारावं पण ओरडले किंवा मारलं असेल कधी की कमी मार्क हा. मिळाले म्हणून हम्म. तो पुढच्या वेळेला घाबरेल बरोबर आणि मग ते घाबरेल तर तो व्यक्तच नाही होणार हम्म, व्यक्त नाही होणार ते आतल्यात साठवून ठेवणार आणि मग बरोबर त्या परीक्षेच्या आधी त्याला ताप येणार कारण ते थिंकिंग कारण त्याला कॉन्सिक्वेन्सेस एकदा काय Trigger झाले होतं ते ते. माहितीये हम्म. त्याच्यामुळे ते ट्रिगर होतं अच्छा किंवा ते थरथरतील घाबरतील अशा सगळ्या गोष्टी होतात मग ते पॅरेंट्सची हिस्ट्री आपल्याला घ्यावी लागते म्हणजे हे सॉर्ट ऑफ काउन्सिलिंग करूनच ह्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते Yes. पण हे किती इफेक्टिव्ह असतं म्हणजे आता एखाद्या मुलाला अभ्यासाची किंवा परीक्षेची भीती वाटली म्हणून त्याला कोणी पॅरेंट्स घेऊन आले ही ट्रीटमेंट त्याला असे काही सेशन्स असतात किती रेमेडी कशी दिली जाते त्या रेमेडी त्याच्यात आपले इमोशन्स जे प्ले करतात जसं की आता म्हटलं तर भीती वाटत असेल तर भीतीसाठी आपल्याकडे रेस्क्यू रेमेडीज असतात हम्म. पाच फ्लॉवर थेरपीमध्ये त्याच्यामध्ये 7 रेस्क्यू रेमेडीजचं एक त्याचं ना डायल्युशन केलेलं असतं त्या 38 मधल्या 7 या असतात आणि त्याला वेगळं रेस्क्यू रेमेडी म्हणून नाव दिलेलं हम्म, की तुम्हाला मग पटकन अगदीच पटकन कुठल्याही अँझायटीसाठी हम्म, एक्झाम अँझायटी असेल स्टेज अँझायटी असेल त्याच्यासाठी ते दिलं जातं पण तुमच्या काही पेक्युलियर अँझायटीज असतील हम्म. की म्हणजे तुम्हाला वरून खाली बघितलं तर भीती वाटते हा. म्हणजे एक्झाम सोबत तुम्हाला अजून काय अच्छा भीती हा आहे हा ती बघतात त्याच्या सेकंड इमोशन काय येतं तुमचं हम्म, त्याच्यानंतर जर इमोशन येतं रागरागोण हम्म. पेन्सिल चावतात हा वरचं पेन्सिलचं चावतात त्यांचा तो राग कुठेतरी व्यक्त होत नाहीये मग एकदमच कधीतरी ते ब्लास्ट ब्लास्ट होतात ते तर ते सेकंड इमोशन मग थर्ड इमोशन आयडियली जेव्हा बाचफ्लावर थेरपी देतो तेव्हा आपण 6 ते 7 रेमेडीज एकत्र करून देऊ शकतो म्हणजे त्याच्यामध्ये मिक्सिंग असतं कारण प्रत्येक रेमेडीमध्ये एक इमोशन वरती असतं अच्छा बाकीचे खाली असतात हम्म, हम्म. सो तुम्ही जे डॉमिनंट इमोशन आहे आणि पेशंटचं डॉमिनंट इमोशन आहे त्याप्रमाणे तुम्ही रँकिंग करत जायचं हम्म. आणि ते इक्वल अमाऊंट मध्ये मिक्स करून ते त्याला डिस्टिल्ड वॉटर मध्ये देतात अच्छा सो ते डिस्टिल्ड वॉटर मध्ये तुम्हाला डायल्यूट करून ते द्यावं लागतं कारण ते खूप स्ट्रॉंग असतं म्हणजे ते हे करायचं असतं स्वॅलो करायचं असतं की काय पाण्यामध्ये 4 ड्रॉप घालून ते पाणी प्यायचं प्यायचं हो, हो, असतं हो. अच्छा ओके सो लहान मुलांना 2 ते 3 ड्रॉप्स मोठ्यांना 4 ते 6 ड्रॉप्स असं चालू पण करायचं म्हणजे हे असं स्टँडर्डाइज नाही की मला भीती वाटते आणि माझ्या मुलाला भीती वाटते तर ते एकच ड्रॉप दोघांना वर्क होत रेस्क्यू रेमेडी दोघांना वर्क करेल अच्छा बट त्या भीतीचं जे उगमस्थान आहे हम्म, जे काही रूट कॉज आहे तो वेगळा वेगळा असू शकतो तर हम्म. रूट कॉज आपल्याला जेव्हा आपण केस टेकिंग मध्ये घेतो हम्म, की काय रूट कॉज होता एखाद्याला बिट्रेयल असतं एखाद्याला धोका मिळालेला असतो हम्म. म्हणून तो पुढे फ्रेंडशिप मध्ये म्हणा किंवा सगळीकडेच तो तर तो सगळीकडेच म्हणजे खूप कॉशियसली जातो हम्म, किंवा तो सोशलाइज करणं कमी करतो बरोबर अनोळखी लोकांशी बोलणं कमी करतो
सो त्याचा रूट कॉज असतो. पेरेंट्सचा रूट कॉज वेगळा असू शकतो, की आता म्हणजे जर मुलाबाबतीत एन्झायटी असेल, तर नाही बाबा त्याचा मुलाला असं-असं झालं, त्यांनी अभ्यास नाही केला किंवा फॉर आजकाल आपण बघतो पण आहे, की मुलांना किडनॅपिंग जास्त केसेस प्रोटेक्टिव्ह वगैरे पण जास्त असतात. प्रोटेक्टिव्ह होतात. सो त्यांची एन्झायटी वेगळी असते, की आय शुड नॉट लूज माय लव्हड वन. सो त्यांचा तो रूट कॉज आहे आणि त्यांचा तो रूट कॉज मुलावरती प्रोजेक्ट होतोय. पण तो रूट कॉज कुठेतरी त्यांच्या चाइल्डहुड ट्रॉमा किंवा त्यांचा जो पास्ट लाईफ ट्रॉमा आहे एक्सपिरियन्स. त्याच्यामधनं आलेला असतो. सो तो आपण नोईंगली अननोईंगली लहान मुलावरती पास करतो. अच्छा. आपले जे काही अँक्झायटीज असतात, नोईंग आपलं रूट कॉज वेगळा असतो. बरोबर. पण आपण मग जसे मुलाशी वागतो, मग मुलाचा रूट कॉज तो थोडा वेगळा येतो. सो त्याच्यामुळे बेसिक रेस्क्यू रेमेडी जर म्हणजे अँक्झायटीसाठी वगैरे झाली, तर बेसिक रेस्क्यू रेमेडी सेम आहे. पण म्हणजे अगदी आपण म्हणू जसं ताप आल्यावर डोलो घेतली किंवा पॅरासिटामॉल घेतली तसं. बट त्याचा रूट कॉजसाठी आपल्याला डिस्टिंग्विश करायला एक प्रॉपर आपण जर तज्ञाकडे जाऊन ते केलं, तर चांगलं आहे. कारण तुम्हाला व्हिडिओज किंवा स्क्रिप्ट्स मिळून जातील ऑनलाईन, की ज्याच्यात तुम्हाला तुमचे इमोशन हे करता येतील. बट आपण जेव्हा स्वतःचे इमोशन्स विचार करतो, पण बायस्ड होतो. बरोबर. पण थर्ड पर्सनच्या दुसऱ्याला जास्त पर्स्पेक्टिव्हने बघतो. तर तेव्हा त्यांना ते प्रॉपरली जज करून देता येईल. सो तशा मग त्या रेमेडीज बनवल्या. ओके. म्हणजे आपल्याकडे पूर्वापार जे चालत आलेलं आहे, गर्भसंस्कार वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात आणि थोडं मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आता फिजिओथेरपी थ्रू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण ह्या किती इम्पॉर्टंट आहेत. तर ह्याचे मुलांवरती जे परिणाम होतात, त्याच्यातून त्या बिचाऱ्या येणाऱ्या मुलावरती ते येतानाच ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतात. गोष्टी घेऊन. आपण बघतो ना, काही बाळं फार क्रँकी असतात, हो. खूप रडत असतात, कधी कोणाकडे जात नाहीत. किंवा काही मुलं एकदमच फ्री असतात, की ती कोणाकडेही पटकन जातात. तर ह्याच्या मागे अशी काहीतरी रिझन्स असू असू शकतात. शकतात. ओके. तर मला सांगा, की हे आता ही बॅच फ्लॉवर थेरपी म्हणजे हे ड्रॉप्स किंवा हे जे रेस्क्यू रेमेडी सांगितलं, हे ऑनलाईन अवेलेबल असतं. कोणी जसं पॅरासिटामॉल, डोलो आपण मेडिसिन मधून घेतो तसं घेता येतं? तसं नाही घेता येणार. कारण त्याचं पॅकेजच म्हणजे एक 10 ml चे जे ॲक्चुअल ड्रॉप्स येतात, जे तुम्हाला नंतर डायल्यूट करायचे असतात. तेच ड्रॉप्स तुम्हाला 38 ड्रॉप्सचा जो पॅक येतो, तो तुम्हाला आय थिंक इंडियामध्ये फक्त 1-2च जण आहेत ज्यांच्याकडे मिळतो. आणि तो मिळतो तो एक पॅकेट पूर्ण 40,000-50,000 चं पॅकेज येतं. सो आणि मग ते आम्हाला डिस्टिल्ड वॉटरमध्ये डायल्यूट करून ते द्यावं लागतं. आणि नाहीतर मग जर्मनीहून येतात. त्याच्यामध्ये असे इझिली अवेलेबल नाहीयेत. पण जे बरेचसे होमिओपॅथ्स बॅच फ्लॉवर थेरपी करतात. सो त्यांच्याकडे तुम्ही होमिओपॅथीसाठी जात असाल, तर एक अवेअरनेस म्हणून मी सांगते, की जेव्हा तुम्ही होमिओपॅथीसाठी जाताय, तर तुम्ही तुमचे इमोशन्ससाठी सुद्धा काम करा. कारण कसं आहे ना, की तुम्ही रूट कॉजच नाही काढलात, तर ते होमिओपॅथीने तर रूट कॉज निघतोच. बट काय होतं ना, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ते सीड राहिलेलं असतं. सो ते तुम्हाला एकतर तुम्ही सायकोथेरपी करा, हिप्नोथेरपी करा, ज्याच्यातनं तुमचे काही ट्रॉमाज आहेत ते निघून जातील किंवा ज्याला हिप्नोथेरपी, सायकोथेरपी करायला जमत नाहीये, तेवढा वेळ द्यायला जमत नाहीये, तर त्यांनी निदान बॅच फ्लॉवर थेरपी घ्यावी. की ज्याच्याने तुम्हाला जायला जमत नाही. तुम्ही एकदा जाऊन आलात, तुम्हाला मेडिसिन दिलं. मगाशी तुम्ही प्रश्न विचारलेला किती दिवसात फरक पडतो. तर तो तुम्हाला ना अगदी शॉर्टेस्ट स्पॅन मी तर म्हणेन 2 ते 3 दिवसात सुद्धा फरक पडतो. कॉन्फिडन्स लेव्हलमध्ये फरक पडतो. काही तुम्हाला एक बायकांना स्पेसिफिकली एक लॅक ऑफ सपोर्ट फील होतो. मेनोपॉजमध्ये जास्त करून. मग त्या क्रँकी झालेल्या असतात, त्या चिडचिड्या झालेल्या असतात. त्यांना मी स्वतः काही पेशंट्सला दिलं आहे रेमेडीज आणि त्या म्हणाल्या, "मी 2 दिवस नुसती रडले." आणि मी रडून झाल्यावरती मला खूप छान वाटलं. कारण ते त्यांचं वेंटिंग आउट झालं नव्हतं. कारण त्यांना ऐकायला कोणी नव्हतं. त्यांची मुलं मोठी होतात. त्या वयामध्ये असं होतं, की मुलंही टीनेजमध्ये आलेली असतात. बायकांनाही मेनोपॉजचा त्रास चालू झालेला असतो आणि ज्या घरात मुलं आहेत, मुलगी नाहीये, त्या बायकांना जास्त त्रास होतो. कारण त्या बाईला समजून घेणारी कोणी मुलगी किंवा बाई त्या घरात नसते. त्याच्यामुळे. सो जेव्हा आणि पुरुषांना काय होतं ना, पुरुषांचे पण हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात. बट
त्यांचे थोडे वेगळे असतात. हम्म. कमी प्रमाणावर असतात. आपले बायकांचे जे हॉर्मोनल हे आहेत हा. चेंजेस ते 10व्या-12व्या वर्षापासून चालू चालेल. झालेले असतात. ते 50-60 पर्यंत चालूच असतात. म्हणजे जो आपला पीक पिरियड आहे त्याच्यामध्ये चालूच असतात आणि त्यांना सगळ्याच दृष्टीने म्हणजे एज्युकेशन, जॉब, करिअर येस. आणि पुढे लग्न, मुलं हा सगळ्या स्पॅन मध्ये बायका जास्त इमोशनल Emotion. चेंजेस किंवा हार्मोनल चेंजेसच्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये असतात. प्रोसेसमध्ये असतात. त्यामुळे त्यांना ते जास्त त्याचा त्रास होतो. मला तेच विचारायचं होतं, की पुरुषांना पण हे काम करतं. आता जनरली कसं होतं, की पुरुष त्यांची एक वेगळी पद्धत असते इमोशन हँडल करण्याची. कोणी स्मोकिंगकडे जातं, कोणी ड्रिंक्स घेतं किंवा कोणी फ्रेंड्समध्ये जास्त घराबाहेर जास्त बरोबर. राहण्याचा प्रयत्न करतात. असे वेगवेगळे त्यांच्या पद्धती असतात. तर ह्यासाठी त्यांना बॅच फ्लॉवर वर्क होतं म्हणजे ॲडिक्शनवरती मला बरोबर, विचारायचं बरोबर. ॲडिक्शनवरती बॅच फ्लॉवर वर्क करते का? हो. ॲडिक्शनवरती वर्क करतं. कसं आहे, की जर त्या माणसाला स्वतःहूनच सोडवायचं असेल ना, तर त्याचा इफेक्ट खूप लवकर येतो. कारण मेंटलीच तो प्रिपेअर झालेला असतो, की बरोबर. नाही मला आता याच्या आहारी पुढे नाही जायचं. हं. तर तो त्याच्यात प्रिपेअर्ड असतो. पण काही-काही जसं आपण बघतो, की त्यांच्या वाईफ येतात, हं. की अल्कोहल सोडवायचंय, स्मोकिंग सोडवायचंय. हं, हं. त्यांना ते हळूच कशात तरी घालून देतात हां, त्या हां. गोष्टी. तिथे थोडा वेळ लागतो. अच्छा. आणि कसं आहे, की पुरुषाचं जे माइंड आहे, ते लॉजिकल माइंड आहे. हं. ते लोकं लॉजिकल माइंडने जातात, की मला घरात स्ट्रेस नाही द्यायचा आहे, तर मी माझ्या बॉडीला देईन. हां. किंवा मी बाहेर जाऊन काहीतरी मित्रांमध्ये वगैरे काहीतरी तिथे घालवेन तो स्ट्रेस. तो मी घरात नाही सांगत. हां. पण तेही एक प्रकारे काय होतं, तुमच्या पार्टनरला तो स्ट्रेस कळतच नाहीये. तुम्ही व्यक्तच होत नाही आहात. मग पार्टनर सुद्धा त्या स्ट्रेसमध्ये जाते आणि मग तिला सुद्धा ते सगळे सिम्प्टम्स यायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये पहिले तर आपण आयडियली जर ते रेडी आहेत ॲडिक्शन सोडवायला त्यांचं, तर डी-ॲडिक्शनसाठी तर त्यांचं एक फॅमिली काउन्सिलिंग होतं. अच्छा. मुलं जर मोठी असतील, त्यांची एक 18-20 वर्षाची असतील, 12-13 वर्षाच्या वरती असतील, तर त्यांनाही आपण काउन्सिलिंगमध्ये घेतो. कारण काय होतं, की त्यांना हे नॉर्मल वाटायला लागतं, की मोठं झाल्यावरती आपणही स्मोकिंग, असंच ड्रिंकिंग वाटायचं. करू शकतो किंवा बाहेर कोणाला गॅम्बलिंग असतं, सट्टा असतो, काही असतं, त्याची लागलेली असते, एक ॲडिक्शन बरोबर. झालेलं असतं. सो हे नॉर्मल नाहीये. कारण त्यांना काय वाटतं फॅमिलीमध्ये होतंय. मे बी त्यांच्या फॅमिलीत त्यांच्या अजून कोणी आजोबांनी केलंय किंवा कोणी केलंय, तर त्यांना हे नॉर्मल वाटतं, की हां, मी मोठं झाल्यावर आम्ही पण हेच करणार. सो ते एक काउन्सिलिंग पहिले केलं जातं. अच्छा. आणि काउन्सिलिंग नंतर मग गरज असेल तर त्यांच्या वाईफला, नाहीतर मग त्यांना. ते डी-ॲडिक्शनसाठी स्पेसिफिक मग त्यांचे विथड्रॉवल सिम्प्टम्स काय येतात आहे. अच्छा. त्यांनी ते त्यांनी जर ते सिगारेट त्यावेळेला ओढली नाही, तर त्यांना काय होतं? हां. ते सैरभैर होतायत, ते चिड-चिड करतायत, ते शांत बसू नयेत, त्यांचं डोकं दुखतंय का? त्यांना व्हॉमिटिंग होतंय का? ओके. हे सगळे सिम्प्टम्सवरनं मग वेगळे-वेगळे तुम्हाला फ्लॉवर रेमेडीज त्याच्यामध्ये येतात. आणि त्याला हँड इन हँड आपण होमिओपॅथी पण देतो, की ते व्हॉमिटिंग त्यांचं थांबावं त्यावेळेस. आणि मग आपण फ्लॉवर थेरपी द्यायची, की त्याच्याने त्यांना ते परत त्या आहारी जाणार. अच्छा. आता मला इथे एक थोडासा वेगळा प्रश्न डोक्यामध्ये येतो, की मगाशी जसं आपण सांगितलं, की इमोशन्स हँडल करायला होमिओथेरपी किंवा सायकोथेरपी वगैरे तुम्ही करू शकता. पण त्या ज्या थेरपी आहेत त्याच्यामध्ये सेशन्स असतात, बोललं जातं, ट्रान्समध्ये जातं किंवा काही अफर्मेशन वगैरे अशा हो. प्रॅक्टिसेस दिल्या जातात आणि त्या एका प्रोसेसमध्ये जाऊन आपण बाहेर येतो. म्हणजे त्या पेशंटलाही आपल्यातले चेंजेस नोटीस करता येतात. पण इथे आपण हे ओरली घेतो, हे मेडिसिन आणि त्याचा इफेक्ट काहींना 2 दिवसात येतो, काहींना थोडे दिवसामध्ये येतो. तर नेमकं हे बॉडीमध्ये कसं वर्क करतं? म्हणजे थेरपीमध्ये कसं आपण आपल्याला माहिती असतं, की आपण डायरेक्ट मेंटल इलनेसवरती काम करतोय समथिंग काहीतरी आणि ते आपल्याला ऑब्झर्व्ह करतायत. इथे आपल्याला पेशंटला कसं कळतं, की हे माझ्या किंवा ॲज अ डॉक्टर तुम्ही हे कसं नोटीस करता, की ह्या सगळ्या हे कसं वर्क होतं हे? म्हणजे काही एक्झाम्पल्स देते, की आपण जेव्हा ओरली घेतो, आपल्या जिभेच्या खाली 2 नसा आहेत, हां, हां. वेन्स आहेत त्या. ओके. वेन्समधनं पटकन ॲब्सॉर्ब होतं हां. आणि वेन्समधनं ॲब्सॉर्ब होतं, सर्क्युलेशनमध्ये जातं. तुम्ही नॉर्मल गोळी घेता कुठली पण, हां. ती तुमची डायजेशन थ्रू, लिव्हर थ्रू, मग ती तुमच्या
ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाते. ओके. हां. हे तुमचं डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशन मध्ये डायरेक्ट जातं अच्छा. ओके. आणि ते डायरेक्ट गेल्यावर तुमच्या नर्वस सिस्टीम वरती काम करतं. हां. डायरेक्ट नर्वस सिस्टीमवर काम केल्यामुळे ते लवकर कामिंग इफेक्ट जो आहे हं. शांत करण्याचा, नर्वस जे ट्रिगर्स झालेले आहेत ते शांत करायला ते इझिली म्हणजे आपण म्हणतो ना पाण्यातून तेवढ्या करता घ्यायचं की ते तुमचं ऍब्झॉर्ब झालं पाहिजे हां. ब्लडमध्ये. सो ते डायरेक्ट नर्वस सिस्टीमवर काम करतं. ते बाकी तुमच्या कुठल्या सिस्टीम मध्ये जातच नाही. अच्छा. आणि इथून जो इम्बॅलन्स तुमच्या इथल्या कुठल्या सिस्टीम मध्ये झालेला आहे बॉडीली सिस्टीम मध्ये, हं, हं. तो आपोआप त्याच्यातनं म्हणजे रिलीज निघतो, अच्छा. रिलीज. ओके. म्हणजे आपण जे म्हणतो, की आता आपल्याला बरेच आपण डॉक्टरांशी बरेच एपिसोड झालेत. मागच्या वेळी आपण पण बोललेलो आहे. तर तेव्हाही असं सांगितलं होतं तुम्ही, की इमोशन्स जे असतात ती बॉडी कुठच्या ना कुठच्या पार्टमध्ये स्टोअर झालेली असतात. म्हणजे हे अशा पद्धतीने हे काम करतं. कारण हे ऐकताना थोडंसं मॅजिकल वाटतं ना, की अरे आपण ड्रॉप्स घेतले आणि बरे झालो. तर ती बरोबर. एक्झॅक्ट प्रोसेस कशी होते? आता लक्षात आलं की कसं होतं ते. असं आहे की मगाशी आपण जसं म्हटलं, की प्रेग्नन्सी हा जो एक पिरियड आहे, तो क्रुशियल पण आहे आणि महत्वाची एक फेज असते. मग ती पहिली प्रेग्नन्सी असो, दुसरी असो, कोणतीही असो. पण आपल्याकडे अशी सिस्टम असते, की पहिल्या प्रेग्नन्सीला बाईची खूप काळजी घेतली जाते आणि अर्थात ती नवीन असते त्यामुळे ते एक जरुरीचं पण असतं. सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेला काही एवढा काळजी इतरांकडून घेतली जात नाही आणि ती बाई पण थोडीशी रिलॅक्सच असते. पण इफेक्ट तर दोघांनाही तसाच होतो. तर हे बाच फ्लॉवर थेरपी जसं आपण म्हणालो, की मुलामध्ये त्या पिरियडमध्ये त्या गर्भावरती त्याचा हे होऊन इफेक्ट होऊन येऊ शकतो. तर प्रेग्नन्सीमध्ये स्त्रिया ही थेरपी घेऊ शकतात. प्रेग्नन्सीमध्ये घेऊ शकतात ही थेरपी. कारण त्याच्यातही तुमचे इमोशन्स, हॉर्मोन्स खूप अप अँड डाउन हां, हां. झालेले असतात. सो त्याच्यामध्येही इट इज व्हेरी सेफ. अच्छा. की प्रेग्नंट बायका असो किंवा पोस्ट प्रेग्नन्सी लॅक्टेशन जेव्हा आपलं फीडिंग चालू असतं, तेव्हा सुद्धा ते घेऊ शकतात आणि अच्छा. त्याच्यानी बाळावरही छान परिणाम होतो, की तिचे पास्ट काही ट्रॉमाज आहेत किंवा जे काही तिचे एक्सपिरियन्समुळे तिने कोणाबद्दल काही राग असेल, काही असेल तो धरून ठेवलाय. तो तिचा रिलीज होतो. तो तसाच बाळामध्ये सुद्धा बाळाला जर काही अँगर इश्यूज कारण आतल्या आत ठेवलेलं असतं प्रेग्नन्सीच्या वेळेस बरोबर. वगैरे. तर तेही सगळं रिलीज होतं आणि बाळालाही मग तिचं काय होतं ना, तिचा राग तो बाळावर किंवा त्या सिच्युएशन बाळावर नाही म्हणता येणार, सिच्युएशनवर निघत. त्याच्यामुळे बाळ सुद्धा तसंच रिएक्ट करतं. हां. तिच्या त्या फीडिंग झाल्यावरती वगैरे तुम्ही बघाल, की बरीच मुलं शांत असतात एकदम. त्यांना काही नाही. त्यांच्या तुम्ही आईची प्रेग्नन्सी वगैरे बघाल त्यांच्या आयांची, की त्या एकदम शांतपणे याच्याने किंवा ते ऑलरेडी त्या अशा झालेल्या असतात, की मला कोणी काही बोललं तरी मला फरक नाही पडत. मी इथपर्यंत घेत नाही. हां. बट काही अशा असतात, की नाही सगळ्या गोष्टी मनाला लावून घेणाऱ्या असतात हां. किंवा राग करणाऱ्या असतात. आतूनच त्यांना राग असतो. त्यांचं बाळ तुम्ही बघा, की ते खूप तेव्हा चिडकं किंवा रडतं जसं तुम्ही म्हणालात कोणाकडे जातच नाही वगैरे. सो या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. अच्छा. हां, फार छोट्या-छोट्या आपण सहज घेतो नाही सगळ्या बरोबर. गोष्टी. आपल्याला याच्या मागची कारणच माहिती नसतात. तुम्हाला काहीतरी अशा केस स्टडी सांगता येतील, की ज्याच्याने प्रॉमिनंटली ती व्यक्ती कोणत्या आजारासाठी आली होती आणि ती ह्या थेरपीमधून कशी बरी झाली? म्हणजे एक आयडिया येईल, की आपण कसं करू शकतो? नक्की, नक्की. सो 2-3 केसेस आहेत क्लासिक केसेस. त्यातली एक सांगते आत्ताचीच आहे रिसेंट माझी. त्या आल्या होत्या वेट कमी करायला आणि त्यांना पायावरती सूज वगैरे येते. या गोष्टींसाठी आलेल्या आणि लेथार्जी काही करावंसं वाटत नाही त्याच्यात. मिड 40s मध्ये आहेत. मुलं मोठी झालेली आहेत. त्यांचे हसबंड अनफॉर्च्युनेटली अल्कोहलिक होते. ओके. अल्कोहलमधनं ते बाहेरही आले. पण त्यांना त्यांच्या सासू-सासऱ्यांकडनं लग्न लवकर झाल्यामुळे सासू-सासऱ्यांकडनं काही त्रास मिळाला. पण तो त्यांना तेव्हा प्रोसेस नाही करता आला. त्या अशा होत्या जाऊ दे मुलं लहान आहेत करून त्यांनी तो खूप अंगावर काढला आणि त्या अंडरवेटच्या त्या खूप ओव्हरवेट झाल्या. अच्छा. तर आता शी इज कमिंग फॉर वेट लॉस आणि त्यांना आता मध्ये
मध्ये त्यांनी थोडे दिवस ट्रीटमेंट, जसं मी म्हटलं, त्यांना खूप रडायला आलं, तर त्यांनी मला न सांगता बंद केली होती. पण त्यांनी मला विचारलं, तर मी त्यांना म्हटलं, बघा तुम्ही ऍटलीस्ट एक दिवसाआड घ्या सध्या. आणि 15 दिवसापूर्वी ते आलेले आणि त्या कालच माझ्याकडे येऊन गेल्या. त्या म्हणाल्या, "काय जादू झाली माहिती नाही, माझी सगळी सूज उतरली हातापायावरची. मला आता कोणीही काही बोलतं." आता सासू परत त्यांच्यासोबत येऊन राहते. त्यांचे सासरे आता मागच्या महिन्यात एक्सपायर झाले. तर सासू इकडे येऊन राहते. त्या थोडाफार त्रास द्यायला बघतात आहे. पण मला आता त्याचा काहीही फरक पडत नाहीये. आणि त्या थेरपीसाठी पण म्हणजे आता विचार करतात आहे, की आता मला थेरपी घ्यायची आणि आता मी इथून माझं एक वेगळं करियर, कारण मी प्रत्येक बाईला हे सांगते, माझ्या फर्स्ट व्हिजिट नंतरच मी सांगते, की तुम्ही हाउसवाईफ असाल, तुम्ही वर्किंग असाल, एक तर स्वतःवरती लक्ष द्या आणि एक कुठेतरी साइड इन्कम तुमचं चालू करा, की तुम्हाला फक्त जॉबच नकोय. तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टींमध्ये चालू करा. कारण काय काय होतं ना, आपण सगळ्याच जणांनी जॉब आवडीने नाही घेतलेला आहे. प्रत्येकाचे त्याच्या मागे काही कारणं वेगळी असतात. बरोबर. कोणाला कंपल्शन असतं जॉब करणं, की तेवढी एक अमाउंट आली पाहिजे. पण बाई ही फ्री फ्लोइंग एनर्जी आहे. फिमेलची एनर्जी आहे ती, फेमिनिन एनर्जी. सो तुम्हाला जिथे आनंद वाटतो त्या गोष्टी तुम्ही करा. त्याला तुम्ही मॉनिटाईज करा. त्याचा तुम्ही पाहिजे तर बिझनेस करा. सो त्याच्यामध्ये जर ती व्यक्ती जर एंगेज झाली, तर तिची चिडचिड होत नाही. तिला तो मेंटल लोड येत नाही. आता ह्या जशा आल्या होत्या, त्यांना ना कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर आता त्या जागा बघायला सुरुवात केली आहे त्यांनी. अच्छा. आता सध्याच्या कंडिशनमध्ये त्या म्हणतात ते गॅसच्या आणि याच्या प्रॉब्लेमनी त्या म्हणतात ते थोडी बॅकफूटवर आहे. बट मला ते करायचं आहे आणि फॉर्च्युनेटली त्यांना ट्विन्स आहेत. त्यांची मुलं सुद्धा या फूड इंडस्ट्रीच्याच फील्डमध्ये आहेत. अच्छा. सो त्यांना तो खूप छान फरक पडला. त्या परवा आल्या, त्या एकदम स्माईलनी आल्या क्लिनिकमध्ये. सॉरी काल. काल त्या आल्या, त्या एकदम स्माईलने आल्या, की "तुम्ही काय जादू केली?" 15 दिवसात म्हणे माझी सगळी सूज उतरली. हो. हळू-हळू त्याच्यामुळे त्यांचं वजनही कमी झालं. आणि त्यांना एक थोडंसं डाएट पण असं दिलं मी, की तुम्ही बाकी काही वेगळं करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त या गोष्टी कट डाउन करा आणि या गोष्टीच खा. इन्फ्लमेटरी गोष्टी कट डाउन करा, ज्याच्याने सूज परत येणार नाही. आणि मेंटली मी त्यांना सांगितलं, तुम्हाला नाही ना बोलता येते कोणाशी. नवरा सुद्धा सासूचाच ऐकतोय, काही करतोय, तर तुम्ही लिहून काढा. तुम्हाला व्यक्त होता येत नसेल तर. मग त्यांनी ते जर्नल चालू केलं. अच्छा. तर ते कुठून तरी तुमच्या बॉडीतनं बाहेर पडतंय. ते व्यक्त होतंय. सो त्यांना ते खूप त्या म्हणाल्या, हलकेपणा वाटला मला त्याच्यावर. ती एक केस आहे. एक केस आहे फिस्च्युलाची केस आहे. तिथे सुद्धा शक्यतो बायकांनाच हा त्रास होतो, कारण त्यांचा मेंटल लोड खूप असतो. म्हणजे ती हाउसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो. तर त्या हाउसवाईफ आहेत आणि त्यांना दोन्ही मुलांचं त्यांना बघावं लागतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना स्वतःकडे न लक्ष देता पहिले नवरा आणि मुलांचं बघा. आणि प्लस 2 मुलं, जसं मी म्हणलं, की ज्या घरात मुलगी नाहीये त्या घरात बाईला जास्त त्रास होतो. त्यांना कुठेही व्यक्त होता येत नव्हतं. त्यांना जे काही त्यांचा राग आहे, काही गोष्टी साठलेल्या आहेत मनात, त्या व्यक्त होता येत नव्हत्या. त्या व्यक्त नाही झाल्या म्हणून त्यांना फिस्च्युलाचा त्रास झालेला. त्याचं ऑपरेशन त्यांचं ऑलरेडी माझ्याकडे यायच्या आधीच झालं होतं. पण त्या माझ्याकडे होमिओपॅथीसाठी आल्या पहिल्यांदा फिस्च्युलासाठी. आणि त्यांना हे कॉन्स्टिपेशन होतं. गॅसेस आणि कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी. तर त्याच्यासाठी ते आले. तर ते काय व्हायचं ना, त्या मेडिसिन घेतलं, बरं वाटायचं. परत 1-2 महिन्यांनी परत तेच गोष्टी व्हायच्या. सो मी त्यांना थोडं काउन्सिल केलं आणि म्हटलं, की आपण अशी रेमेडीज आहेत, ज्याच्यातनं तुमचं हे मुळापासून जाईल. सो त्यांना मग मी ते कॉम्बिनेशन दिलं, की सप्रेस्ड इमोशन्स, सप्रेस्ड अँगर आहे. तुमच्या काय म्हणतात त्याला, मग त्या मुलांवरती चिडचिड काय? म्हणजे ते मी ओपीडीमध्ये, क्लिनिकमध्ये बघते ना, की छोटा मुलगा आहे, तो त्यांचा "अरे बस रे, अरे नको." त्या गोष्टींमध्ये त्यांची ती चिडचिड जी आहे ना, ती त्यांची हळू कमी झाली. म्हणजे मला म्हणतो ना आपण होमिओपॅथ किंवा एक बॅचलर थेरपिस्ट किंवा एक सायकोथेरपिस्ट,
पेशंट बाहेर कसा वागतोय, हं. आतमध्ये कसा येतोय आणि आत बसून कसा वागतोय, हं. त्याच्यावरती पूर्ण जज केलं जातं. कारण डॉक्टर समोर तो बेस्टच वागणार. बरोबर. पण वेटिंगमध्ये कसा वागतोय, ते सगळं जज केलं जातं. आणि त्याच्यावरनं तुम्हाला रेमेडी आत कसा चालत येतोय, बॉडी लँग्वेज त्याची बघितली जाते आणि त्याच्यावरून मेडिसिन दिलं जातं. तर आता त्यांना त्याचं पेन नाहीये. ओके. त्याच्यामुळे आता त्यांना मी सांगते, की तुम्हाला जर वाटला त्रास तरच या. नसेल वाटत तर अजिबात काही गरज नाहीये येण्याची. मी अजून एका पेशंटला वेट लॉससाठी दिलेलं हं. मेडिसिन. हं. त्या वेट लॉसमध्ये आता त्यांना 3 महिने होतील आणि त्यांनी जवळपास त्यांचं काय व्हायचं त्या म्हणायच्या, "मी 3-4 किलो कमी करायचे वॉकिंगनी आणि हं. थोडंफार डाएटनी." म्हणजे प्रॉपर डाएट नव्हतं, पण थोड्याफार डाएटनी आणि मग ते परत गेन व्हायचं. हां. मग त्यांना प्रत्येक सेशनमध्ये मी विचारत गेले, की तुमचं हळू-हळू त्यांचे जसं डीपर लेयरमध्ये गेलो, कळलं की हं. त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा आहे ना, त्याची खूप काळजी आहे. हं. सो त्यांचं ते लास्ट सेशनमध्ये एक छोटंसं हिप्नोथेरपी नाही म्हणता येणार, पण त्यांना मी एक डोळे बंद करून त्यांना म्हणलं, की त्याला समोर आणा आणि तो 20 वर्षाचा आहे, फार लहान पण नाही, हं. की तो व्यवस्थित आहे, तो इंडिपेंडंट आहे. हं. याचा तुम्ही आता विचार करा, तो आता लहान नाहीये आणि तो जे काय करेल तुम्ही तुमचे संस्कार जे चांगले दिलेले आहेत, तो जे काय करेल ते चांगलंच करणार आहे. हे अफर्मेशन तुमच्या स्वतःमध्ये आणा. हं. हं. आणि ते त्यांना अक्षरशः आणि त्यांना म्हटलं जे काही तुमचे इमोशन्स असतील ना, ते वेंट आउट होऊ दे, फ्लो होऊ दे. मग त्यांना ते रडायला आलं आणि ते सगळं तिथेच त्यांचं वेंट आउट झालं आणि त्यांनी त्या सेशन्स नंतर सुद्धा जेव्हा हे मधल्या ह्याच्यात झालं सेशन त्यांचं. त्याच्यानंतर त्या आता जे आल्या ना, त्या म्हणायच्या 80 वरनं मी 76 वर यायचे. हं. सगळं मेहनत करून आणि परत गेन बॅक व्हायचं. जर 8-10 दिवस नाही झाली हं. एक्सरसाइज, नाही डाएट पाळलं गेलं तरी. आता त्या 80 वरनं 3 महिन्यामध्ये 72.5 वर आल्यात. ओह! आणि आता त्या तेच म्हणतात, "आता मी खाते." कारण त्यांना हळू-हळू मी म्हणलं, "आता तुम्ही जंक नाही म्हणणार, पण हां, तुम्हाला आवडतं ना गोड खायला. मग संध्याकाळी या वेळेत तुम्ही इथल्या कॅलरीज ॲडजस्ट करा, इकडे खा." हं. 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 तर हे करा, कारण तुमची बॉडी सुद्धा क्रेव्हिंग्ज जे असतात, हां. ते काही इमोशन्समुळे क्रेव्हिंग्ज आलेले असतात. ओके. हां. सो ते तुमचे डिझायर्स जे आहेत ना, ते फुलफिल करते. हं. हं. तुमच्या बॉडीला सुद्धा एक शांतता मिळते, की हां, मला जे हवं होतं ते मिळालं. शुगर हवी होती, शुगर मिळाली. हं. हं. तिखट हवं होतं, तिखट मिळालं. मेजरली अँगर जेव्हा असतो, तेव्हा आपल्याला तिखट तिखट खायची, खायची आंबट इच्छा होते. तिखट हां. खायची इच्छा होते. हं. चटपटीत खायची इच्छा होते. जेव्हा सॅडनेस असतो, डिप्रेशन सारख्या स्वीट्स. गोष्टी, तेव्हा स्वीट्सची जास्त क्रेव्हिंग होते. हं. सो ते अँगर असेल तर थंड, गार बर्फासारखं काहीतरी खावंसं वाटतं. अच्छा. सॅडनेस असेल तर तुम्हाला वॉर्म गोष्टी खाव्याशा वाटतात. हं. हं. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मी पहिल्यांदा जेव्हा आलेल्या तेव्हा ते सगळ्या घेऊन त्यांना मी आता म्हणले, की तुम्हाला आवडतं ना गोड खायला? हं. आत्ता बिनधास्त खा, कारण आत्ता खाल्लं ना, तर ते गिल्ट ईटिंग नाही होणार आणि तुमचं वेट नाही वाढणार. कारण तुमचं जे गिल्ट होतं किंवा तुम्हाला जे टेन्शन होतं, हां. ते तुमचं आता गेलंय. झालं. बरोबर. मग आता त्या त्या पुढे पण माझ्यासोबत अजून 3 महिने पण त्या करणार. त्या म्हणाल्या मला सायकॉलॉजी, आणि त्या म्हणाल्या हा माइंडसेटच आहे, हं. जो वर्क करतो. म्हणजे तुम्ही कुठलाही आजार असो, तुमचं वेट असो, तुमचा माइंडसेट जर चांगला असेल ना, हं. तर त्या गोष्टी पटापट रिलीज व्हायला सुरुवात होते. बरोबर. आणि हे जेव्हा स्वतःला एक्सपिरियन्स होतं ना, हं. तेव्हा मग तो माणूस विश्वास ठेवतो. तोपर्यंत विश्वास नाही ठेवत. बरोबर. अरे काय डाएटनी तर होतं ना. तुम्ही माइंडसेट का रिसेट करताय त्या माणसाचं? तर वेट लॉसमध्ये सुद्धा मी पॅच फ्लॉवर थेरपी देते. अ, काही गोष्टी आहेत ज्याच्यात मसल्स लूज पडतात. हं. बायकांचे पेल्विक मसल्स आहे, वजायनाच्या जवळचे मसल्स असतात, ते लूज होतात. तर त्याच्यामध्ये काय असतं, जनरली त्यावेळेला आपण बघतो लॅक ऑफ सपोर्ट फ्रॉम फॅमिली ओके. किंवा देअर पार्टनर्स. हं. हं. त्याच्यामुळे त्यांना ते इथे सगळं साठवलेलं अच्छा. असतं आणि ते इथे ते लूज पडायला लागतं. ओह! मग आपण म्हणतो ना मॉमी पाउच, प्रेग्नंट राइट. बेली हं, दिसते. हं. सो ते त्याच्यामुळे असतं. ओह! म्हणजे तुम्ही कितीही एक्सरसाइज केलं ते तरी ते जातच जात नाही. नाही. त्याला जेव्हा तुम्ही एकतर हिप्नोथेरपी, सायकोथेरपीने तुम्ही त्याला हील करा हं. किंवा ॲटलीस्ट तुम्ही बाज फ्लॉवर थेरपी घ्या, ज्याच्यातनं तुम्हालाच तुमचा सपोर्ट, हं. मग तुम्ही कोणत्या सपोर्टकडे बघायलाही जाणार नाही. हं. 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 तुम्ही सेल्फ सफिशियंट होतात त्या गोष्टींमध्ये. ओके.
तुम्ही दुसरीकडे सपोर्ट म्हणजे मी याच्यावरती डिपेंडेंट आहे, त्याच्यावर डिपेंडेंट आहे किंवा हा आला किंवा ही आली तर मी जाईन. नाही, तुमचा तो कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच्याने तुमच्या मसलचा सुद्धा सपोर्ट वाढतो. जसं लॅक ऑफ मेंटल सपोर्ट आहे, तर फिजिकल सपोर्ट जो मसल देतो ते लूज पडतं. हां. तसंच आपला हा सपोर्ट येतो तसं मेडिसिननी येतो किंवा एखाद वेळेस तुम्ही काउन्सिलिंग केलं फॅमिली त्याच्यानी हाही सपोर्ट. अच्छा. आपण मसाज करतो तेव्हा म्हणतात ना किती नॉट्स आहेत तुमचे. मग ते सगळ्या साठवलेल्या गोष्टी आहेत. हो. जे किती एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि काय म्हणतात ते आपण शरीर आणि मन हे एकाच नाण्याच्या 2 बाजू 2 बाजू. असल्यासारख्या वर्क करत असतात. बरोबर. त्यामुळे ह्याच्यामध्ये आता बॅचलर थेरपी ही कोणत्याही वयामध्ये घेता येते. कारण जसं-जसं एज वाटतं एजिंग मध्ये वेगळे प्रॉब्लेम्स असतात, हो. की आणि जनरली सगळ्या स्त्रिया आपल्या मुलांमध्येच जास्त गुंतलेल्या असतात आणि त्यांना मुलांचीच काळजी जास्त असते. पण एक लोनलीनेस पण येतो. कधी-कधी पार्टनर लूज केलेला असतो किंवा काहीही झालेलं असतं. एका एज नंतर लोनलीनेस वगैरे येतो आणि हा दोघांमध्ये असतो, पुरुषांमध्ये पण असतो. तर अशा सगळ्या इमोशन्स वरती पण आपण बॅचलर थेरपी घेऊ शकतो. येस. पण तुम्ही आता होमिओथेरपी सुद्धा होमिओपॅथीची औषधं सुद्धा बऱ्याच लास्ट एपिसोडमध्ये म्हटलं होतं, की ऑनलाईन वगैरे पण तुम्ही ट्रीट करता. हो. तर ह्याच्यामध्ये पण असं बॅचलर थेरपी पण वर्क करू शकते. होते. ऑनलाईन वर्क करते. कारण आपल्याला बोलायचंच असतं ना, आपण बोलून काउन्सिलिंग करतो. आणि काय होतं आपण जितका वेळ देतो ना पेशंटला, तितके त्याचे नवीन-नवीन सिम्प्टम्स, डीपर सिम्प्टम्स आपल्याला कळून यायला लागतात. तो कसा बोलतोय, तो हळू ओपन अप होतो. कारण पटकन एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे तो व्यक्त होत नाही. तर त्याच्यामुळे तो हळू ओपन होतो. म्हणून जसं होमिओपॅथी आहे तसंच पाच फ्लॉवर आहे, की केस टेकिंग जे पहिलं असतं, त्याच्यात खूप वेळ लागतो. अच्छा. की त्या व्यक्तीला एखादा असतो जो अक्षरशः घडाघडा सगळं बोलून टाकतो. त्याला ट्रीट करणं खूप सोपं असतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण एखादा असतो जो इंट्रोव्हर्ट असतो किंवा जास्त शेअर करत नाही गोष्टी. तसा असतो ना त्याचं एक अक्षरशः आपण म्हणतो ना, एक पान त्याचं आपल्याला हाताने खूप आपल्याला डायरेक्टली, इनडायरेक्टली आयडियली होमिओपॅथीमध्ये पण डायरेक्टली क्वेशन्स विचारू नये. पण काही वेळेला विचारावे लागतात. अच्छा. कारण काही इमोशन्स आपल्याला कळायला लागतात, की हा इंट्रोव्हर्ट आहे ना, मग त्याच्याशी रिलेटेड या फिजिकल गोष्टी असू शकतात. जसं मी मागच्या एपिसोडमध्ये म्हणलं, की मग तुम्हाला हा त्रास होतो का? म्हणलं, "अरे तुम्हाला कसं माहिती हा त्रास होतो?" मग त्याला तो विश्वास बसायला लागतो, की हां, बाबा या व्यक्तीला काहीतरी माहिती आहे अजून डीपर लेव्हलचं. मग ते ओपन होतं. आणि प्रत्येक वेळेला असं होणार नाही, की तुम्हाला तीच 5 फ्लॉवर रेमेडी देता येते. प्रत्येक स्टेजला, प्रत्येक सिच्युएशनला वेगळी जसं होमिओपॅथीमध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन हे तुमचं बदलत जातं. तुमच्या सिच्युएशन वाईज, तुमच्या एज वाईज, जी काही आजूबाजूचे एन्व्हायर्नमेंट आहे, त्याच्या वाईज कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन आणि इथे पाच फ्लॉवर थेरपी. तुम्ही प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रत्येक इमोशन वर-खाली असतो. आवडती गोष्ट असेल तर एक्साइटमेंट असते. नावडती गोष्ट असेल तर त्याच्यात खूप सगळे एक्साइटमेंट सोडून बाकीचे सगळे निगेटिव्ह इमोशन्स आपल्यामध्ये येतात. सो त्या गोष्टींवरती वर्क करता येतं. कोणाकोणाला बरीच लोकं पीपल प्लीजिंग मध्ये असतात. त्यांना काही मागे ट्रॉमास झालेले असतात किंवा ग्रुप लहानपणीचे ग्रुप्स असतात कॉलेजमध्ये किंवा फॉर दॅट मॅटर घरात सुद्धा त्यांना एकटं पाडलेलं असतं. अप्रिसिएशन मिळत नाही. अप्रिसिएशन म्हणण्यापेक्षा एक्नॉलेजमेंट पण मिळत नाही, की ते आहेत. त्यांचा पण विचार आपण करू शकतो. त्यांचा जे काही मतं आहेत ते आपण घेऊ शकतो. ती घेतलीच जात नाही. तुला तर काही येतच नाही. तू तर काही करतच नाही. अशी लोकं मग एकतर डिप्रेशनमध्येही जातात सेल्फ डाऊट घेऊन, नाहीतर एकदम पीपल प्लीजिंग मध्ये जातात. मी हे करतो ना तुझ्यासाठी. मी आहे ना. पण ते स्वतःला विसरून जातात. आणि ते दुसऱ्यासाठी करायला लागतात. मग त्यांना जेव्हा दुसऱ्याकडनं ते इन्व्हॉल्वमेंट येत नाही तेवढी, मग त्यांना तो त्रास होतो. मग त्याही गोष्टींवरती त्याच्यात लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो. तुम्ही पीपल प्लीजिंग मध्ये असतात. सेल्फ डाऊट्स असतात. या 3 गोष्टी मेजरली वरती दिसतात. तर तशाप्रमाणे मेडिसिन. मला वाटतं
आत्तापर्यंत आपण जे बोललो ना, त्याच्यातून आपल्या व्ह्युअर्सना बऱ्याच गोष्टी कनेक्ट झालेल्या असतील, की कोणत्या-कोणत्या इमोशन्समध्ये आपण हे करू शकतो. कारण हे खूप कॉमन प्रॉब्लेम्स आपण आता डिस्कस केले, की आणि हे मेजरली दिसतात दिसतात. सगळ्यात आणि दिसतात प्रत्येकाला आपल्याला स्वतःला माहिती असतं, की आपल्यामध्ये काय झालेलं आहे ते आणि त्याचं सोल्युशन मिळत नसतं आणि जसं तुम्ही म्हणालात, की आपण हिप्नोथेरपी वगैरे करू शकतो. पण तिथे पण जाण्यासाठी एक स्वतःला खूप पुश करावं लागतं, की अ, त्याच्यापेक्षा ही एक सेफ प्लेस आहे, की जिथे तुम्ही ही थेरपी तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि ह्याचे इफेक्ट्सही आपल्याला दिसतात आहेत. तर त्याच्यामुळे बाच फ्लॉवर थेरपी हे मेंटल हेल्थसाठी आपण बेसिकली म्हणू शकतो, की मला सांगा, की जसं आपण म्हटलं, की मनाचे आजार मग शरीरावरती येतात. तर मग त्याच्यामधूनच बऱ्याचदा जे आपल्याला दिसतंय, की थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, काय म्हणतात ते हायपरटेन्शन्स वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात, ह्या सगळ्यावरती पण रिपोर्ट्स चेंज होतात का ह्या थेरपी? अर्थात त्याला तुम्ही ॲलोपॅथी काही घेत असाल हं. मेडिसिन ऑलरेडी चालू केलं असेल, तर त्याचे मेडिसिनची क्वांटिटी कमी होते. ओके. हां. डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, ते तर बंद पण होतं. हं. पण आपण हायपरटेन्शनचं मेडिसिन बंद नाही नाही करू करत. शकत. हां. सो ते मिनिमम एक डोस चालू राहतो. हं. बट तुमची जी रिएक्शन असते ना, हायपर लोकांची हं, हं, हायपरटेन्शनची हे असते. हं. सो जे एकदम काही गोष्टींमध्ये लगेचच पटकन राग येतो त्यांना. रिस्पॉन्ड न करता रिस्पॉन्ड रिएक्ट करतात. रिएक्ट करतात ते लवकर. हायपर रिएक्टिव्ह लोकांमध्ये. हं. मग त्यांचं पण मनाला जेव्हा ती शांतता मिळते ना, हां. फक्त एक आहे की त्यांना मेडिकली बघायला झालं तर ते एक मेडिसिन तेवढं द्यावं लागतं. हं. किंवा 1 ते 2 मेडिसिन्स त्यांचे जे काही चालू असतात ते बंद नाही करता येत. ती हं. पॉवर कमी करता येते हायपरटेन्शनमध्ये. हं, हं. पण डायबिटीज आहे आणि थायरॉइड. थायरॉइड आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट सोरियासिस हा असा आजार आहे हं. ज्याच्यामध्ये वरून स्टिरॉइड्स वगैरे दिले जातात. हो. तो सुद्धा मेंटलच आहे. अच्छा. कारण सोरियासिसला सुद्धा स्ट्रेस हा रिलेटेड आहे. हं, हं. सगळ्यांना सोरियासिस होत नाही होत. नाही. बरोबर. पण सोरियासिसचा तुम्ही पेशंट जेव्हा बघता, तेव्हा इमेन्स स्ट्रेस हं. म्हणजे सीईओ लेव्हलची लोकं असतात. त्यांना हे स्किनचे आजार, सोरियासिस स्पेसिफिकली होणं किंवा एखाद्याला अबॅन्डन्ड असतात हं. किंवा एखादी सिंगल मदर असते किंवा सिंगल पॅरेंट असतो, सिंगल फादर असतात. त्यांना पण हे कारण त्यांना मुलांनाही बघायचंय, घरही बघायचंय. सिंगल मदर्समध्ये इतका नाही येणार, हं. पण सिंगल फादर्समध्ये येईल कारण तिथे मल्टीटास्किंग हं, होतं. हं. सिंगल मदर्स आर स्पेसिफिकली वुमेन आर डिझाईन्ड फॉर मल्टीटास्क. मल्टीटास्किंग. राइट. बट फादर्सला मग तो इश्यू येतो. हं, हं. सोरियासिस व्हायला लागतं किंवा ओल्ड एजमध्ये जेव्हा मुलांकडनं त्यांना बिट्रेयल मिळतं हं, हं. टू सम एक्सटेंट, तेव्हा त्यांना त्यांच्या ते टेकन अबॅक जातात, की "अरे बापरे! हो. माझे संस्कार तर असे नव्हते, हे असे का वागतात आहे?" हां. अशा ह्याच्यामध्ये ते जेव्हा व्यक्त होत नाही, त्या गोष्टींमध्ये सोरियासिस होणं, हायपरटेन्शन. सो सोरियासिस आहे मोठ्यांमधला किंवा लहानांमध्ये सुद्धा असतो आणि एक अजून सांगायचं तर एडीएचडी अच्छा. लहान मुलांमधला. हं, हं. लहान मुलांमध्ये जो एडीएचडी आहे, हं. तो तो एडीएचडीने बॉर्न नसतो झालेला. जसं मी म्हणलं, की तो नवीन असतो या जगाला. हं, हं. तो सगळ्याच बघतो गोष्टी आणि हां, त्याच्यात कन्सेप्शन कसं झालंय आणि त्याच्या आईची प्रेग्नन्सी कशी गेलीये. हं, हं. ती पण जर पीपल प्लीजिंगमध्ये गेली असेल प्रेग्नन्सी, हं. तर मग त्या मुलाला एडीएचडी होण्याचे चान्सेस कारण माझ्याकडे अटेन्शन द्या, मला अटेन्शन द्या. मी काहीतरी असं वेगळं करतो, की मला अटेन्शन अटेन्शन. तसं. आई सुद्धा तेव्हा त्या ह्याच्यात असते, की मग मी हे करते, जाऊ दे माझी प्रेग्नन्सी बाजूला राहू दे. मी यांच्याकरता हे करते हां, किंवा हां. ऑफिसमध्ये सुद्धा काही गोष्टी करते, की ज्याच्याने मला थोडं रिकॉग्निशन मिळेल, हं. की मी आता 6 मंथ्सच्या लीव्हवर जाणार आहे. त्याच्या हं. आधी मी हे सगळं करून जाते म्हणजे मला रिकॉग्निशन मिळेल. ते कुठे मिळतं, कधी मिळत नाही. बरोबर. मग त्याचा तो धक्का जो असतो, हं, हं. तो बाळावर पण त्याचा परिणाम. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एडीएचडी वरती पण खूप खूप छान इफेक्ट मुलांमध्ये तर आणि ते सेफ आहे सर्वात. बरोबर. म्हणजे ज्यांना पेरेंट्सला वेळ नाहीये मुलांना आयडियली न्यावं हं. सायकॉलॉजिस्टकडे, चाइल्ड सायकॉलॉजिस्टकडे. हं. कारण तिथे आपणही करतो, बाचफ्लॉवरमध्येही करतो, की आपण काउन्सिलिंग करतो. हं. त्यांच्या काही-काही गोष्टी थोड्या नजरअंदाज करा. हं. हळू-हळू ते होतील, हं. नॉर्मलला येतील आणि डोंट पॅनिक पहिली हं. गोष्ट तर. एडीएचडीच्या
आई वडिलांनी पॅनिक नाही व्हायचं की अरे माझाच मुलगा का असं. इट इज ओके. प्रत्येक मूल वेगळं आहे. प्रत्येक मुलाची सिच्युएशन वेगळी आहे. सो वी नीड टू अंडरस्टँड आणि त्याला तशा एन्व्हायरमेंट मध्ये न्यायचं जिथे तो अंडरस्टँड म्हणजे त्याला लोक समजून घेऊ शकतात. अशा याच्यामध्ये फार ओव्हर प्रोटेक्टिव्हही व्हायचं नाही आणि फार नेग्लिजिबलही व्हायचं नाही की अरे हा असाच आहे असं नाही. पण त्याच्यावरती लक्ष देत राहायचं. सो ते केलं पेरेंट्सनी आणि ही थेरपी केली आणि अर्थात पेरेंट्सची पण एक थोडं काउन्सिलिंग होतच त्याच्यामध्ये. सो ते पण खूप खूप सेफ आहे ADHD साठी, सोरियासिस साठी. कारण सोरियासिसला फिजिकल काही आपण म्हणतो ना जसं बॅक्टेरिया आहे किंवा व्हायरस आहे अशी काहीच त्याला पॉझिटिव्ह फॅक्टर काहीच नाहीये. सोरियासिसला हा एकच आहे मेंटल स्ट्रेस. अच्छा. सो हे खूप छान म्हणजे आपण जर होमिओपॅथी देतोय त्याच्यासोबत आपण जर बॅचफ्लॉवर थेरपी दिली तर सोरियासिस वरती खूप छान ऍक्शन होते त्याचे. पण ना मला असं आता वाटायला लागलंय की आत्ताच्या जगामध्ये पॅरेंटिंग किंवा हे खूप डिफिकल्ट झालेलं आहे की त्याची आधीच्या पिढीमधलं पॅरेंटिंग आणि आताच्या पिढीमध्ये ला जे पॅरेंटिंग करावं लागतंय तर त्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि खूप गोष्टी आहेत कारण पॅरेंट्स खूप वर्कहोलिक पण झालेले आहेत आणि एकंदरीतच आपलं लाईफ स्पॅन खूप म्हणजे खूप सगळी लाईफस्टाईलच बिघडून पण गेली आणि फास्ट पण झालेलं आहे ते सगळं. तर ह्या सगळ्याचा परिणाम मुलांवर होतो. कदाचित हे एक कारण असू शकेल की आजकाल तरुण पिढी सांगते आम्हाला मुलंच नकोत किंवा एखाद्या मुलावरतीच आम्ही फोकस करू शकतो. पण वेळच नाही आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी तितकेच उपायही येत आहेत. तितक्याच फॅसिलिटीजही अवेलेबल होत आहेत आणि आपल्या ह्या अशा टॉक्समधून ह्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा आपला एक प्रयत्न आहे याच्यातून, की तुम्ही कुठचीच गोष्टीसाठी पॅनिक होऊ नका. एक्सेप्टन्स ठेवा आणि उपाय आहेत. उपाय आहेत. जितके प्रॉब्लेम्स वाढतायत तितके उपायही वाढतायत. तर हे लाईफ आपलं जे काही एन्जॉय करायचंय त्यासाठी अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स, अशा प्रकारच्या थेरपीज आजकाल थेरपीज ह्या खूप जास्त वर्क करतात आणि कोणत्याही प्रकारचं तुम्ही मेडिसिन घेत असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, तरी त्याला हँड इन हँड थेरपी कोणत्याही प्रकारची घेतली तर ती जास्त वर्क करू शकते. कारण आजकाल सगळं इमोशनवरतीच आपला खेळ झालेला आहे. मला वाटतं खूप छान आपल्या गप्पा झाल्या. जाता-जाता तुम्हाला काही आपल्या प्रेक्षकांना काही अ, सूचना करायची आहे किंवा काही टिप्स द्यायच्या असतील? नक्की. मी प्रेक्षकांना मी जे स्पेसिफिकली पेरेंट्स आहेत आणि मदर्स किंवा वुमेन त्यांना मी जास्त करून ॲड्रेस करते, की जसं आता आपण बोललो, की फास्ट एज झालेलं आहे. आत्ताच्या मुलांचं पेरेंटिंग आधीच्या मुलांसारखं नाहीये. त्याचं कारण एकच आहे, की जे आता जेन अल्फा आलेले आहेत, त्यांना स्क्रीन्स इझिली मिळालेले आहेत किंवा त्यांना एक बटन दाबलं, की तुम्हाला ऑर्डर येते हे कळलेलं आहे. त्याच्यामुळे ते इतके फास्ट झाले. त्यांचं ग्रास्पिंगही तितकं फास्ट आहे. पण त्यांना जर तेवढ्या वेळात त्या गोष्टी मिळाल्या नाही ना, तर म्हणून आजकाल जे ADHDच्या केसेस वाढल्या आहेत, त्या त्याच्यामुळे आहे, की मागितल्या मला मिळालं नाही. पण तिथे पेरेंट्सचा एक रोल येतो, की तुला प्रत्येक गोष्ट मागितल्या मिळणार नाहीये. यू नीड टू लर्न दॅट, की हो, थोड्या वेळात देतो. तिथे तुमचं हे झालं पाहिजे. जेंटल पॅरेंटिंग करावं, नाही म्हणत नाहीये. पण जिथे कुठे गरज आहे ना कान पिळायची, तिथे पिळलाच गेला पाहिजे. तुमचं तिथे जेंटल पॅरेंटिंग करून काही होत नाही. मग नंतर जेव्हा 5-6 वर्षाची होतात मुलं, त्याच्यानंतर ती पब्लिकली जशी वागायला लागतात. मग तेव्हा आपल्याला वाटतं, की अरे त्यावेळेला आपण त्या गोष्टी करायला पाहिजे. तर ते इट शुड बी अ मिक्सचर ऑफ ओल्ड पॅरेंटिंग आणि जेंटल पॅरेंटिंग जे आता चालू आहे. जिथे जेंटल पाहिजे तिथे जेंटल झालंच पाहिजे. जिथे तुम्हाला कान पिळायचा आहे, तो चारचौघात नाही ऑब्व्हियसली कारण त्याला तो ट्रॉमा बसेल, की अरे मला चारचौघात असं ह्युमिलिएट झालो मी किंवा ते ते नाही झालं पाहिजे. पण जिथे समजवायला पाहिजे तिथे समजावलंच गेलं पाहिजे. आजकाल मी बघते, की जेंटल पॅरेंटिंगच्या नावाखाली मुलांना नुसतं प्रोव्हाईड केलं जातं, की हे आहे, हे मागतोय हे द्या, ते मागतोय ते द्या. नाही. त्यांना हे शिकवलं गेलं पाहिजे, की यू नीड टू अर्न धिस थिंग. अर्न म्हणजे तुम्हाला पैशाने नाही, पण तुम्ही तुमची वागणूक, तुम्हाला त्या वयात जे काही करायचं आता जसं 3-4 वर्षाचं मूल ग्लास पाणी प्यायला उचलून
किचनमध्ये नेऊन ठेवणं. हे सगळ्या गोष्टी त्यांना इन्कल्केट केल्या ना, तर पुढे जाऊन या जनरेशनला जो आता जे जेन झी आहेत, त्यांना जो रिजेक्शनमुळे त्यांना जे काही ट्रॉमाज येतात आहे, म्हणजे आता जी थेरपी एकदम जास्त हे झालंय, सायकोथेरपी आधी पण होती, हिप्नोथेरपी आधी पण होती. फार कमी लोकांना तेव्हा लागायची. आता एज फास्ट झाल्यामुळे पण लागते आणि जेव्हा हे जेन झी आणि जेन अल्फाला असं मागितल्या गोष्टी मिळाल्या आणि मग जेव्हा ते आउटर वर्ल्डमध्ये 20 वर्षाच्या वरती जेव्हा ते जॉब वगैरे करायला जातात, तिकडे त्यांना रिजेक्शन फेस होत नाही. त्यांच्या लव्ह लाईफमध्ये त्यांना ते रिजेक्शन फेस करता येत नाही, कारण सगळं तर मला मिळत गेलं. सो तिथे त्यांना ते हेल्प करतं, की नाही, यू नीड टू अर्न दिस थिंग. आणि मग त्या गोष्टी इझी होतात पुढे त्यांना जायला. मग तुम्हाला या सगळ्या थेरपीज आपोआप तुम्हाला करायची पण जास्त गरज नाही. ज्या वेळेला लागेल त्यावेळेला करणं. आजकाल आपण बघतो जेनझीज तर खूपच म्हणजे आपण जसे स्पा ट्रीटमेंट घेतो महिन्या 2 महिन्याला, तसे ते थेरपीजला जायला लागलेले आहे. सो तो एक म्हणजे आपण त्याचा पॅरेंटिंगचा, त्यावेळेसच्या पॅरेंटिंगचा एक ॲडव्हर्स इफेक्ट म्हणू शकतो. आणि दुसरं म्हणजे विमेनसाठी काय होतं ना, की हा तर आयडियली मेसेज फॉर मेन आहे. इट शुड बी टुवर्ड्स म्हणजे अफेक्शन शुड बी टुवर्ड्स वुमन, की आजकालच्या बायका करियर ओरिएंटेड झालेल्या आहेत. त्यांना करियरही करायचंय, पण त्यांना ते बाकीच्यांना ते कळत नाहीये, घरच्यांना, इन-लॉजला म्हणा किंवा त्यांच्या पार्टनरला, की त्या करियर तर करतात आहे, पण त्याच्यासोबत त्या जो आधीचा लोड आहे ना, तो तसाच. मुलांचा स्वयंपाक जरी घरात सगळ्या कामाला मेड्स असल्या, तरी त्यांच्याकडनं ते काम करून घेणं, हा सुद्धा मेंटल लोड असतो. की आता ती नाही आली किंवा आल्यावरती तिला कुठली भाजी सांगायची, काय सांगायचं, हे छोट्या गोष्टी वाटतात. पण ह्या जेव्हा पुरुषांना सांगते, की ज्या तुम्ही डेली करायला जाल ना, मग तुम्हाला ते कळतं, की अरे हो, ही भाजी मुलं खात नाहीत किंवा ही भाजी अ, परवाच झाली, आज परत नको. तर ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टी बाई विचार करत असते आणि तो तिला मेंटल लोड होतो या सगळ्या गोष्टींचा. सो तो मेंटल लोड जर कुठे पुरुषांनी त्याच्यातलं एक जरी काम दिवसभरातलं, एक जरी काम घेतलं, की चल मशीनमधनं कपडे वाळत घालणं किंवा घडी करून ठेवणं किंवा आज मी कुकला सांगतो, की किंवा मी आज काहीतरी स्वयंपाक करतो किंवा घरात स्वयंपाकाला बाई असेल तर तिला मी सांगतो, की आज काय करायचं. तरी ना तिला 5 मिनिटाचा का होईना एक तो आराम मिळतो. ती चिडचिड तिची कमी होते. कारण आत्ताची स्त्री आहे ना, ती करियर पण करते, प्लस तिला जे हाउसवाईफ म्हणून करायचं होतं, त्याही गोष्टी करते. बरोबर. सो तिला ना 200% काम करावं लागतं. नुसतं 100% नाही. सो तो पुरुषांनी एक मेसेज घ्यावा पॉझिटिव्हली, की एखादं रोजचं एक काम वेगळं-वेगळं जरी घेतलं, यू सरप्राईज युअर पार्टनर, की आज मी हे काम करतो, ते काम करतो. ते थोडंसं बाईला पण रिलॅक्स होतं आणि जसं म्हणतो, बाई घरात शांत असली, बाई हॅपी असली, की घर हॅपी असतं तसं. सो ते कंटेंट फिलिंग त्या घरातल्या बाईमुळेच येतं. तर बाईला कसं ट्रीट केलं जातंय त्यावरती आहे. सो आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे मी म्हणेन, की हसबँड्स किंवा पार्टनर्स टेक वन ॲट लीस्ट 1 दॅट्स इट. खूप छान वाटला आजच्या गप्पा आणि खूप चांगली माहिती पण मिळाली. बास्कुलर थेरपीमध्ये आपण आज डिटेलमध्ये बोललो आणि मला हे प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल, की तुम्हाला कोणतीही थेरपी घ्यायची तर तुम्हाला जसे तुम्ही थेरपी हा एक जो प्रकार आहे, हा बाष्कलावर थेरपी इमोशन्ससाठी वर्क करतं हे आता आपल्याला समजलंच. मेंटल हेल्थचे जे इश्यूज आहेत, हे तुम्हाला तुमच्या आसपास जर हँडल करणारं कोणी नसेल, हिप्नोथेरपी, सायकोथेरपीज अवेलेबल नसतील, होमिओपॅथी डॉक्टर्सकडे तुम्ही जा आणि ह्या थेरपीबद्दल चौकशी करा. नसेल तरी तुम्ही ऑनलाईन डॉक्टर शमालाही कन्सल्ट करू शकता. त्यांचे सगळे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आपल्या पिन कॉमेंटमध्येही त्यांचे डिटेल्स आहेत. तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन कन्सल्टेशनही घेऊ शकता. आणि यापूर्वी जर तुम्ही कधी ही फ्लावर थेरपी यूज केली असेल, तर आम्हाला तुमचे एक्सपिरियन्स कसे आहेत ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून ह्या थेरपीची माहिती आपण स्प्रेड आउट करू शकतो.